नमस्कार मंडळी, वेलकम आहे दिव्यास किचन टॅलेंटमध्ये तुमचं. तर आज आपण बघणार एकदम मऊ लुसलुशीत असा आलूचा पराठा, आणि ते पण वेगळ्या पद्धतीने. त्याच्यासाठी 5, 7, 8 बटाटे घेतले आहेत मी. ते छोटे छोटेवाले घेतले आहेत. ह्याला आपण मस्त असं उकडून घेऊयात. तर 2 ग्लास पाणी टाकलं मी. याला मस्त गॅसवरती ठेवून दिलं. हे एक 20 मिनटं लागतात उकडण्यासाठी. तोपर्यंत इथं गव्हाचं पीठ घेतलं मी. चाळून घेते, जेव्हा घेईन तेव्हा चाळूनच घेते, कारण त्याच्यामध्ये तसं ते चोथा निघतो. पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मस्त असं जसं चपात्याला पीठ मिळतो ना, तसंच मळून ठेवलं पीठ. एक 10-15 मिनटं साईडला ठेवलं. तोपर्यंत आपले बटाटे पण उकडतील, आणि तोपर्यंत कांदा, मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतली. त्यानंतर बटाटे पण उकडून घेतले, त्याच्यावरची साल काढली, असं बारीक मॅश करून घेतली. त्यानंतर एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली. तेल आपण थोडंसंच टाकायचं आहे, आपल्याला भाजी नाही बनवायची. त्याच्यासाठी मग जिरी मोहरी टाकल्यानंतर सुकलेला कढीपत्ता होता माझ्यापाशी, तोच टाकला. तुमच्यापाशी असला तर तो पण टाका. थोडीशी हिंग टाकून, मिरची आणि कांदा टाकून मस्त परतून घेतला. पुन्हा गरम मसाला, धना पावडर, हळद, मीठ टाकून त्याला पण मिक्स केलं, आणि मॅश केलेले बटाट्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपण, आणि थोडंसं याला थंड होऊ द्यायचं. गरम गरम नाही करायचं. थोडंसं थंड झाल्यानंतर मग घ्यायचं आपला पोलपाट. नाही तर मी याच्यावरच लाटते, मला ह्याच्याशिवाय जमत नाही. कॉटनचा कपडा वगैरे टाकते मी ह्याच्यावरती. पुन्हा नंतर आपण जसं पोळीला असं पोळीचा भरतो ना, तसंच भरून घ्यायचं आपण. याच्यामध्ये स्टफिंग मला ना जास्त भरलेली आवडते, मला कमी नाही आवडत, म्हणून मी मस्त व्यवस्थित भरलेली केली. त्यानंतर तेल घेतलं, मस्त तवा तापला, त्याच्यामध्ये तूप लावलं. तुम्ही तूप, बटर, तेल पण लावू शकता. नंतर मस्त असं टाकून घेतलं, आणि असं वरून थोडंसं सुकल्यासारखं झालं ना, मग पलटून घ्यायचं मस्त व्यवस्थित. मग दोन्ही साईडनं व्यवस्थित तेल लावून, तूप लावून मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं. बघू शकता तुम्ही असं मस्त झालेलं आहे, आणि खायला तर एवढा भारी लागतो ना. तुम्ही पण नक्की एकदा असं ना ट्राय करून बघा, आणि कमेंटमध्ये नक्की एकदा सांगा. मस्त असा खरपूस भाजून तयार आहे. मस्त ताटामध्ये घेतला, सोबत सॉस घेतला, दही घेतलं, थोडीशी मिरची टाकली, त्याच्यावर मस्त एन्जॉय केला. खूप भारी झाला होता. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग, ओके, बाय.